रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठले
ऐसे जानाचे देहे उदास कैसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जानाचे देहे उदास कैसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो भक्त ऐसे जानाचे देहे उदास कैसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जानाचे देहे उदास कैसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद से मागे पुढे देवानी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद से मागे पुढे देवानी गोविंद असे मागे पुढे आईत साकडे पडून दे आईत साकडे पडून येते आईत साकडे पडून येते विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता म्हणे सत्य कर्म व्हावे साय म्हणे सत्य कर्म भावे साय म्हणे सत्य कर्म व्हावे साय म्हणे सत्य कर्म भावे साय कलिया भय नरक जाणे कलिया भय नरकाने कलिया भय नरकाने विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता जनधन माता पिता विठोबार घुमाई बोला बोला विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई डोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई आहा डोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई रे रे न ना रे ना भक्त ऐसे जाना ना भक्त ऐसे जाना
आवडे आवडे जनधन न आवडे हे न आवडे आवडे न आवडे जनधन माता पिता न आवडे जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता
तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका 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 वर्णानामर्थसंहानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारु वन्दे वाणी विनायकौ भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्तमीश्वरम् ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता
भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आदी सर्व संत मांदियाळी आणि या परमपवित्र अशा शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर आसनमात्मनः म्हणजे पारमार्थिक साधना करण्याकरता जे स्थळ भगवंतानी अर्जुनाला सांगितलं अशा पद्धतीचं हे भगवान श्री जनकेश्वरांचं हा दरबार जनकजींच्या वास्तव्याने तपश्चर्येने पुनीत झालेली ही भूमी अखंड एकांती बैसने एकांतात असणारं स्थळ आणि या स्थळावरती श्री हरिभक्तिपरायण गुरुवर्य प्रातस्मरणीय रमेशजी महाराज चौधरी, त्यांना आणखीन एक असं टोपण नाव संप्रदायातले काही श्रेष्ठ मंडळीने दिलेले अर्थनारायण पंडित सरस्वती महाराज असे असणारे पूजनीय आमचे बुवाजी, त्यांना अशा प्रकारे वैकुंठवासी होऊन यावर्षी 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर त्या 12व्या वर्षाचा पुण्यस्मरण तपपूर्ती सोहळा माऊली आध्यात्मिक सेवा समिती अंतर्गत आयोजित आमचे गुरुबंधू प्रीतमजी महाराज भोयर यांच्या नेतृत्वामध्ये आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या वारकरी महानुभावांच्या भगवत भक्तांच्या परिश्रमातून सहकार्यातून संपन्न होणारा हा भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा आणि आज माझ्याकडे आलेली 6व्या दिवसाची सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा. महाराज या अभंगातनं ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो आहे जवळपास 1-2 नाही, अभंगातले सगळेच्या सगळे लक्षणं त्यांच्यावरती बसेल असं मला वाटतं. विठाला म्हणून यायच्या आधी चिंतन करत असताना बरेचसे अभंग कीर्तनकाराच्या पुढे येतात, हा गाव का त्या तो गाव बा आहे की नाही. पण आपल्या चिंतनात असलेलेच घेतले पाहिजे. आपण काही एवढे विद्वानही नाही. तिथे गेल्यानंतर जर प्रीतम महाराजनं म्हटलं ह्याच घ्या, हा मग जेथे जावे तेथे कपाळ जर पुढं आला असता तर कदाचित त्यांना टोकलं असतं. हे 3ऱ्यांदा होईल ना महाराज. म्हणून आम्ही विचारत असतो आधी अभंग सांगा कोणते झाले, पुनरावृत्ती व्हायला नको त्याच त्या अभंगाची. विढाला आणि म्हणून चिंतनातला हा अभंग अतिशय गोड, भगवत भक्तांचे वर्णन, लक्षण, बाह्य लक्षण, आंतरलक्षण तुकोबाराया सांगायला लागले. बरं, भगवत भक्तांचं वर्णन करावं, परमार्थ त्याचं नाव आहे जे देवाला आवडतं ते करणं. आणि देवाने आपली आवडच व्यक्त केली ज्ञानेश्वरीमध्ये. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे माझ्या भगवत भक्तांची प्रशंसा करतात, 12 वर्षानंतर अशा प्रकारचे पुण्यस्मरण सोहळे साजरे करतात. एखाद्या वेळेस माझा सोहळा, माझा उत्सव नाही केला तरी चालेल, पण माझ्या भगवत भक्ताचा सोहळा केल्याशिवाय राहू नका. आणि हे सगळे 12 वर्ष स्मरणात हे लोक आहे. समाजाच्या ह्यात असतानाही होते आणि ह्यात नसताना सुद्धा स्मरणात आहे. एखाद्या कोट्याधीश जरी मेला, मला आठवतं बुवाजी गेले त्या वर्षी आम्ही अमदुरीला 2 दिवसाचा सोहळा केला होता. दिलीप भाऊ, जागराचं आणि काल्याचं कीर्तन गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी. कारण आमच्या गावी एक 12 वर्षापर्यंत बुवाजीची भागवत कथा झाली, कीर्तनं झाली, ज्ञानेश्वरी गाता गीता. हो, 2007ला ज्यावेळेस मंदिराचा जीर्णोद्धार झाला
वैकुंठाशी बोधे बाबा आणि गाथा पारायणाकरता आले. त्या वर्षी बुवाजीची कथा आणि कीर्तन. बोधे बाबा म्हणले माझ्या संपर्कात तर हे महात्मे नाही आले, पण मला असं वाटायला लागलं अंदुरीत आल्यानंतर यांचे कीर्तन प्रवचन ऐकून मी काय चातुर्मास्यात आहो की काय, शेखर महाराजांना ऐकतो की काय, चैतन्य महाराजांना ऐकतो की काय. एवढा मोठा आणि साधा भोळा महात्मा, राहणी साधी. कारण संप्रदायामध्ये सज्जनो तुम्हाला सांगतो, ज्ञानी भरपूर कीर्तनकार आहे, अभ्यासाला काही पारावार नाही, खूप विद्वत्ता प्रचुर मंडळी आहेत. कदाचित तुम्ही पूजनीय महाराजांचं जीवन जवळून पाहिलेलं असेल. आता आमच्या घरीच राहत असल्यामुळे एवढ्या दिवसापर्यंत त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. कधी कधी माझ्या पुढे ते प्रमाण येतं की आपण जगद्गुरु तुकोबारायांना तर नाही पाहिलं, पण तुकोबारायांचं तंतोतंत अनुसरण महाराजांच्या विचारानुसार जे जीवनचरित्र, जे चरित्र जगायला पाहिजे आहे की नाही, ते महाराजांचं होतं. म्हणून आम्हालाही कधी कधी असं वाटतं तुकाराम महाराजांना नाही पाहिलं आपण, पण महाराजांना पाहिलं, चौधरी महाराजांना पाहिलं, आणि हे तुकोबारायांचं प्रमाण तिथे पुढे येतं. धन्यामी तुका देखली, धन्यामी तुका देखली, धन्यामी तुका देखली, धन्य मना विनाय लोकी लोका, धन्य मना विनाय लोकी लोका, विनाय लोकी लोका, धन्य मना विनाय लोकी लोका. आम्ही तुका देखली, आम्ही तुका देखली, आम्ही तुका देखली. तुकोबाराय म्हणले मी अशी प्रतिज्ञा घेतो, घोटविन लाळ ब्रह्मज्ञानाती. यावर्षी चातुर्मास्याचा विषय चिंतनाचा तोच चालू आहे चैतन्य महाराजांचा. त्या दिवशी शुभम महाराज होते, मी मध्यंतरी जाऊन आलो तर द्वादशीला. अतिशय सुंदर चिंतन. म्हणून तुकोबारायांना तर नाही पाहिलं, पण तुकोबारायांसारखं पवित्र जीवन, श्रेष्ठ जीवन, आचरणीय जीवन हे पूजनीय चौधरी बुवाजींच्या संगती आम्हाला प्राप्त झाल्यामुळे पाहायला सापडलं. ज्ञानी लोक भरपूर आहे, पण ते भगवत भक्त असतीलच सांगता येत नाही. भक्त भरपूर आहे, पण वैराग्य असेल हे सांगता येत नाही. पण असं आहे, भक्ती जर आपल्याकडे आपण आरंभिली, सुरुवात केली, तर भक्तीजवळ ज्ञान वैराग्य आल्याशिवाय राहत नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म ये, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. हिरा केली ते अचपडे हो, हिरा केली ते अचपडे हो. सिद्धी आणून लावियली पंथी गा, लावियली पंथी गा. मनवून आलो या देशा, मनवून आलो या देशा, मनवून आलो या देशा, मनवून आलो या देशा. म्हणून मृत्यू लोकामध्ये भक्ती का श्रेष्ठ आहे, तर भक्ती करणाऱ्याजवळ ज्ञान वैराग्य आपोआप गेल्याशिवाय, कारण ही तिची दोन मुलं आहेत. पूजनीय गुरुवर्य कैलास महाराजांची सुंदर अशी कथा चालू आहे. भागवताच्या महात्म्यामध्येच विचार येतो. भक्तीची कष्टातून निवृत्ती करण्याचा प्रयत्न जेव्हा नारद महर्षी करतात, आणि भागवत कथेला जेव्हा प्रारंभ होतो, ज्ञान वैराग्यांचं वार्धक्य नष्ट झाल्याशिवाय राहिलं नाही. पुन्हा ते उत्साहित झाले, सतेज झाले, तरुण झाले. कशामुळे? भक्ती केल्यामुळे. आता ज्ञान प्राप्त करणे थोडं कठीण आहे, वैराग्य तर त्याच्याही पेक्षा कठीण आहे. नवे वैराग्य सोपारे
नाही का. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही नाही. तोपर्यंत विरक्तीच्या गोष्टी अशा प्रकारे. हा एकांतात राहून वैराग्य धारण करता येईल, पण हे महात्मे संसारिक लोकांच्या घरी वास्तव्याला राहायचे आणि अशा संसारिक लोकांच्या सोबत राहून एवढं मोठं अशा प्रकारचे विरक्त जीवन ब्रह्मचर्य जीवन जगणं हे मृत्यू लोकांमध्ये फार कठीण आहे. विढाला म्हणून बाबाजीजवळ भक्ती सकाळी उठल्याबरोबर ब्रह्ममुहूर्तावर माळ काढायची. ते लंबी माळ बिलकुल फोटोच आहे तशी इथपर्यंत बेंबीच्या खाली. विठ्ठल 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 4 वाजले की आणि मग लोकांच्या लाईनी सुरू व्हायच्या. बाबाजी माही नाडी पाय ना. आता ते त्यांच्याकडे दोन्ही औषध होते. भवरोगाचं औषध होतं आणि पंचमहाभूताचं शरीर बिघडल्यानंतर त्यालाही कसं दुरुस्त करायचं तेही औषध होतं. आता लोकांना भवरोग गेला पाहिजे याच्याशी काही घेणं देणं. शरीरातला रोग गेला म्हणजे बस झालं. ह्या गर्दी अरे म्हणलं विश्रांती करू द्या. बाबाजी उठले नाही असं कसं. जांभया द्यायचे मग बाबाजी प्रवचनात आहे. कधी कधी मी म्हणायचो बाबाजी विश्रांती करत जा. या लोकांना काय हे रोग दुरुस्त करून घेतात, नंतर कोणी तुमच्या प्रवचनाला येऊन बसत. आणि खरे जे साधक आहे ते प्रवचनाला आल्याशिवाय राहत नाही. हे फक्त रोग दुरुस्त करून घेण्यासाठीच येते इथं. पण बाबाजी आळस करायचे नाही. ते म्हणायचे संदीप येऊ दे. साधूचं जीवन हे परोपकाराकरताच असलं पाहिजे. भक्ती ज्ञान वैराग्य वाढवण्याकरता तर साधू आहेतच, पण व्यवहारातल्या गोष्टीसुद्धा जर माझ्या आयुर्वेदाच्या अभ्यासामुळे जर समाजाचा रोग दुरुस्त होत असेल तर माझं जीवन सार्थकीच लागल्यासारखं होईल बरं का. किंबहुना म्हणून हे जे महात्म्य आहे हे मृत्यूलोकामध्ये जर कशा करता येत असतील तर याचं एकमेव प्रयोजन येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. आले घर जावय कोंढे. आले घर जावय कोंढे. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. आले घर जावय कोंढे. आले घर जावय कोंढे. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. एका बाजूला तुकोबारायांची गाथ्यातली ही प्रमाण आणि दुसऱ्या बाजूला पूजनीय महाराजांचं जीवन. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. उपकारापुरता. असे महात्मे महाराज लाखात नाही करोडात. एक 25 वर्षापासून आम्ही पारमार्थिक क्षेत्रात आहे, पण बाबाजींच्या अधिकाराचा महात्मा नाही पाहण्यात आला आमच्या. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणी. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणी. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. भरपूर ऐकल्या आम्ही. सांगितलं जोग महाराजांचं चरित्र आपण पाहिलं. फक्त चरित्रच पाहिलं, महाराजांना पाहिलं काय ऐकलं. फक्त ऐकल्या काय नाही. वैराग्याच्या गोष्टी वैराग्याच्या ऐकल्या का फक्त ऐकल्या, पण यांना आम्ही पाहिलं. म्हणून धन्य मनविन येलो की लोक अशा महात्म्य पाहायला आले. म्हणूनच 12 वर्षानंतर पुण्यस्मरण सोहळा आणि आस्था गायत तो चालू राहणार. बाबाजीच्या 2013तली गोष्ट आहे ही. आणि
त्यावेळेस आमच्या गावात त्याच कालावधीत 50 एकराचा कास्तकार मरण पावला. पण त्याचं श्राद्धही होतं की नाही, कारण कधी बोलावतच नाही आम्हाला जेवायला. तर मग काय तुम्ही जाता का महाराज श्राद्धाचं जेवायला? अरे पण बोलवायला पाहिजे ना. काही पुण्यस्मरण नाही, श्राद्ध नाही, त्याचा पोरगा करते की नाही करत. कोण गेले लागून बुवाजी? दरवर्षी चालू आहे, 12वा वर्ष. नुकतंच वैकुंठवासी बोधेबाबांचा पुण्यस्मरण सोहळा झाला, पंढरीत झाला, आळंदीत झाला, आपल्या विदर्भात इकडे नागपूर परिसरात झाला. हे महात्मे लोक कोण लागून गेले आपलं? पण पहा, यालाच म्हणतात तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुष्य काय? जे इथंच नीट येऊन जगले नाही त्याचं परत्र काय पाहता? पण ज्यांचं जगणं समाजाकरता आहे, जे समाजाकरता जगले, संप्रदायाकरता जगले, संस्कृतीकरता जगले, देशाकरता जगले, धर्माकरता जगले, त्या लोकांचं स्मरण समाज केल्याशिवाय राहत नाही. ही त्याच्यातलीच एक पोचपावती आहे. हा हिंगणघाट तालुक्यातला हा संपूर्ण जनकिशोराचा परिसर आम्ही मिळून सगळे बाबाजींचं स्मरण करतो आहे. जे समाजाकरता जगतात, समाज त्यांचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही. काय अशी सुंदर मूर्ती. इकडे पूजनीय डोंगरेजी महाराज आहे, बापू आहेत, राजेंद्रदास महाराज आहे. हे मंडपातले फोटो पाहूनच दर्शनाची आहे प्रशस्ती. किती काही थकून आला ना कीर्तनकार, या लोकांचे चेहरे पाहिले ना, डोंगरेजी महाराजांचा चेहरा पाहिला ना, प्रशस्ती, पुण्यपुरुष, प्रसन्नताच लाभेल. आणि आपले काही जे चेहरे असते विनोद करा, हसणार नाही, करून प्रसंग सांगा, त्यांच्या चेहऱ्यावरले भाव बदलणार नाही. काहून तुम्ही दुश्चिंत, काय नाराजी? नाही म्हणले बुवाजी, ते नापिकीत अजून पैसे जमा नाही झाले माझ्यावाले. अरे होईल, तुम्ही का नाराज? नाही, आमचे लाडक्या बहिणीचे अजून जमाच व्हायचे. झाले ना बापा. नाही, मॅसेज नाही आला ना, बँकेत जाऊन पहा. आपल्या पाठीमागे आपल्या चेहऱ्यावर उदासीनतेचे अनेक कारणं, पण यांच्या चेहऱ्यात, यांच्या आत हरी, बाहेर हरी, हरिने घरी बोलले. त्याच्यामुळे चेहऱ्यावर सदा प्रसन्नम मुखमिष्टवाणी सुशीलताच स्वजनेषु सख्यम. नाही का? सदैव प्रसन्नता आहे. देवच आत असल्यामुळे दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी. आता पूजनीय खडसे बाबांनी नाट म्हटला. खूप दिवसानंतर बाबाचा नाट ऐकायला आला प्रीतम महाराज. बाबासोबत सुरुवातीच्या काळात काकडा म्हणता म्हणताच हा पाठ होऊन गेला. सुखया संत समागमे नित्य दुनावी तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमी डुलतसो. पूजनीय खडसे बाबांची सुद्धा पावन उपस्थिती आहे इथे. प्रीतम भावावर त्यांचं पहिलेपासूनच प्रेम आहे. पूजनीय आमचे जगधरी बाबा आहेत, पांडुरंग महाराज, हे शुभम भाऊ आहेत, मृदंगाचार्य सुंदर आहे, गायक वृंदसुद्धा सगळे, टाळकरी वृंद सगळे निष्णातच आहे. इथलं स्वरूप पाहता खूप अशा प्रकारचा आनंद आणि उत्साह मनामध्ये निर्माण होत आहे. तुकोबाऱ्या, तुम्ही भगवत भक्ताची लक्षणं वर्णन करायला लागली अभंगामध्ये, तर आमच्या चौधरी महाराजांच्या संबंधाने जर बोलायचं झालं तर तुमच्या वाणीतून कोणतं लक्षण पहिलं बसेल बरं महाराजांकरता? तर पहिल्या चरणात याचं उत्तर दिलं. भक्त ऐसे जानाचे देई उदास, 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 भक्त ऐसे जानाचे उदास, भक्त ऐसे जानाचे उदास, गेले आशा पाश निवारून, गेले आशा
लक्षण आणि ऐकायचं आहे तुमच्या मुखातनं. कसे असतात ते भक्त? तर जे देही उदास, देहावर काय असतात? भक्त ऐसे अंजाना. तुम्ही सरळ सरळ महाराजांवर एवढं मोठं प्रमाण लावलं तुकोबारायांचं, असं कसं? सिद्ध करून द्या. जाना म्हटलं बरं, माना नाही. भक्त ऐसे जाना का माना? तुम्ही महाराज लोकांना मानता का जाणता? बोला, जाणता का मानता? आम्ही अमक्या अमक्या महाराजांना मानतो म्हणे. मानण्याला काय अर्थ आहे? मानणाऱ्यानं फोटो काढून फेकले घराच्या बाहेर. काहून काय झालं? ह्यालाही अगाऊ निघाला महाराज. अरे तुम्ही फक्त मानलं, त्याची जाण करून घेतली. म्हणून जाना शब्द तुकोबारायांचे आहे. असं सर्वसामान्य मोगमात कशाला बोलतील महाराज? साधूची जाण करून घ्यायची. जाना वेगळं आणि मानणं वेगळं, जाणणं वेगळं. आम्ही बुवाजीला जाणलं 12 वर्षापर्यंत, आणि याही परिसरामधल्या उगाच काही एवढं मोठं पुण्यस्मरण नाही होतं. हे जाणून मानल्यानंतरचं लक्षण आहे. हे स्वरूप जे दिसते आहेत ना, हे जाणून मानल्यानंतरचं आहे. विठाला फक्त मानलंच, जाण केली नाही. त्याचे फोटोही राहिले नाही घरात. बुवा लोकांचे गेले ते जेलात आहे काही काही. हो, आणि मग लोक म्हणते हे महाराज लोक असेच. तसं नाही. एकानं आगाऊपणा केला म्हणून सगळ्यांकडे बोट दाखवू? बोधेबाबाकडे बोट दाखवाल काय? चौधरी बुवाजींकडे बोट दाखवाल काय? वैकुंठ नामदेव महाराजांकडे बोट दाखवेल कोणी? या महात्म्यांमुळेच संप्रदाय अशा प्रकारे स्थिर राहिला. पूजनीय मामा असतील, रत्नस्मरणीय जोग महाराज, असे काही काही आता महात्म्य आहे. पण काही केवळ माया गोळा करण्याकरता या क्षेत्रात आलेले आहेत, डबुल जमा करण्याकरता नाही. अशातला नाही. पोटासाठी संत झाले कलित हो. वाढावे संतान, वाढावे संतान, ग्रहिवावे धनदान, ग्रहिवावे धनदान, ग्रहिवावे धनदान. हे व्हावं, वाढावं, मठ वाढावा, शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्राचेनी हे वाढावे, धन वाढावं. असो. तर तुकोबाऱ्या प्रथम चरणामध्ये आणि महात्म्यांचं वर्णन करतात. भक्त ऐसे जाना. काय झालं? एका गावात साधू आले. अख्खं गाव माळकरी झालं, भगवत भक्त झालं, आणि थोडं दांभिकपणा त्यांच्या ठिकाणी. एका कोट्याधीश श्रीमंताच्याकडे ते गेले. गेल्यानंतर बंगल्यात पाय टाकल्याबरोबर त्यांनी आपला पराक्रम सुरू केला. कुत्रे हकलायला लागले, हाळ हाळ हाळ. आता असतातच म्हणा मोठे लोकांच्या घरात कुत्रे. पूजनीय डोंगरेजी महाराज म्हणतात भागवताच्या रहस्यामध्ये, लोक हे पुढच्या जन्मात कुत्रं बनण्याची तयारी चालू आहे. कुत्र्यावर प्रेम करा. भरताने हरणावर प्रेम केल्यामुळे पुढचा जन्म कशाचा घ्यायला लागला? एवढंही प्रेम असू नये, कुत्र व्हावं लागेल. आता कुत्र बित्र काही नव्हतं, हाळ 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 कुत्र हकलायला लागला. घरमालक म्हणला कुत्र तर नाही आमच्या घरात. तुमच्या घरात नाही, पंढरपुरात गुतले शिरले म्हणे कुत्रे महाद्वारात. तुम्ही इथून हकलता? हो. मग ते चलेच्या पाठी असतात त्याचे महाराज लोकांपेक्षा त्याचे चपट. मग आमच्या महाराजांना लांबचं दिसतं म्हणे, पंढरपुरातलं दिसतं इथून. मालक आहे, घरमालक म्हणलं वा रे वा, काय मोठा महाराज आहे. झालं. पण घरची बाई हुशार होती. ती म्हणली याला तुम्ही माना पण मी जाणते. तुम्ही माना पण मी जाणते. जाणून घेते मग मानते म्हणे. खरंच यांना दूरचं दिसतं काय. स्वयंपाक तयार केला. बोला महाराज काय जेवणार? खिचडी भजे. तयार स्वयंपाक. वेळ कमी असल्यामुळे आहे की नाही. आणि वाढले. श्लोक झाला. सगळ्यांना भजे वाढले, महाराजांनाच वाढले नाही. तिथं महाराज भज्याचे आशिक नंबर 1.
हा जेवायला लागला. काय रे तुझी घरवाली, सगळ्यांना भजे वाढले, माझ्या पात्रावडीत कसे नाही. रागावला घरमालक घरच्या मंडळीवर. तुला काही कळत नाही, एवढे मोठे महाराज आले, कोणाकडे जात नाही, सगळ्यांना डावलला, आपल्याकडे आले आणि त्यांना तू भजनही वाढले साधारण. काय म्हणावं, तुला कळत नाही तुला. त्यावेळेस ती म्हणली, गाव तुमच्या महाराजांनाही 5 मिनिटं आधी महाद्वारातले काय हकलले, कुत्रे. मी त्यांना भजे वाढलेले आहे, कुठं दिसत तर नाही त्यांच्या पात्रावडीत. तुमच्या महाराजांना म्हणावं खिचडी अशी बाजूला करा, थोडीशी उकरा अशी. तिनं भजे वाढलेच होते पण खिचडी खाली दाबले होते अशी. पायतोशा बुवाची आता दिसते काय आले. मग त्यानं अशी खिचडी बाजूला केली, खालून काय निघाले भजे. महाराजांना जेवाव की न जेवाव हेच कळेना. ती म्हणले, भावाजी तुम्ही महाद्वारातले कुत्रे इथून हकलले, एवढेसे भजे कसे दिसले नाही. याला म्हणतात जाण करून घेणे. विढाला भक्त ऐसे म्हणून जाणलं पाहिजे. आम्ही महाराजांना जाणलं, जवळून पाहिलं. जे देही उदास, मिष्टान्नाच्या पंक्ता असायच्या. महाराज लोकांच्या पंक्तीत कायम असते सगळं मिष्टान्न. खाणे को मिले मिष्टान्न, सीधे वैकुंठ जाव. भगवत भक्तीचा तो महिमाच आहे. हरी भजन के है 3 गुण, हर कोई लागे पाव. खाणे को मिले मिष्टान्न. सप्ताहाच्या पहिलेच प्रीतम बुवाच्या स्टेटसवरती पाहिलं, पुरण तयार करायची मशीन प्राप्त झाली. म्हटलं जमलं बा, चांगला योग आहे. म्हणजे ज्या आरती यंत्र आलं त्या आरती किती हजार, 12,121 मोदकांचा महानैवेद्य. त्याला म्हणतात खाणे को मिले. असं हे हरिभजनाचे गुण आहे. म्हणून सगळ्यांनी हरिभजन केलं पाहिजे. विठाला सगळी पंगत असायची मिष्टान्नाची. आणि बॉयचं ताट मंडात वाढलेलं आहे. फक्त मुंगाच्या डाळीची खिचडी आणि बिना मिठाची, आणि थोडीशी ते पालक बिलक अशी जिरं बिरं टाकून मावल्यांनी त्याला त्याच्यातही मीठ बीठ नाही. म्हटलं बुवाजी हे तुमचं वर चढते तरी कसं, बिना मिठाचं शक्य आहे का आपल्याला. म्हणूनच आपण भक्त होऊ शकत. म्हणून तुकोबारे म्हणतात, जे देही, जे देहावर उदास झालेले आहे त्यांचंच अशा प्रकारचं होऊ शकतं. आपल्या घरच्या बाईनं मीठ टाकू देऊ नका बरं. मग पहा काही काहीतरी एवढे गरम स्वभावाचे आहे, ग्लासच फेकून मागतात. जुन्या काळातले, आता नाही मारतायत. मारूही नका. विठाला आम्ही जवळून पाहिले ना असे म्हातारे, केस निघाला ताटच मारलं पांडुरंग बाबाजी फेकून. तुम्ही नाही बरं, मी पाहणाऱ्याची गोष्ट आहे. एवढे गरम जुने लोक. हा मस्त होऊन या मातली धांगडी करती ओढावडी, जेवता जेवता म्हणायला न भिणारे असे जुने होते. आहे की नाही. नामदेवरायांचं प्रमाण पहा. हो जे देही उदास. आपल्याला कसं शक्य आहे महाराज. आपल्याला तर एक कमी झालं. जिजाबाई जे भाऊ घरी आले, खूप दिवसानंतर मस्त तयार केले. आईसाहेबांनी एकाही पदार्थात मीठ टाकलं नाही. तुकोबारा एक खाऊन घेतलं. मग आईसाहेब जेव्हा जेवायला, दादा काहीच नाही जेवला. दादा कसा जेवण, त्याच्या तोंडाला चव, त्याने काहीच खाल्लं नाही. मग आईसाहेब दादा का जेवला नाही. महाराज कसे जेवले. त्यावेळेस कुठल्याच पदार्थात मीठ नाही. महाराजांना आईसाहेब म्हणतात, का हो माझा भाऊ जेवला नाही तो परका आहे, पण तुम्ही घरचे होते ना, निदान जेवता जेवता तर सांगा लागत होतं की आवले तो एकाही पदार्थात मीठ नाही टाकलं. तुकाराम महाराज म्हणले, मी देहावर असन तवा सांगेन ना. काय खातो आम्ही कासया संगाते, काय खातो आम्ही कासया संगाते, काय खातो आम्ही कासया संगाते, काय खातो आम्ही कासया संगाते. कैसे लागते नेनो मुखे, कैसे लागते नेनो मुखे, काय खातो आम्ही कासया संगाते, काय खातो आम्ही कासया
दिसायला तुम्ही हे आम्ही खाताना दिसतो जगण्याकरता. आता जेव्हातच लागेल ना पंचमभूताचं शरीर आहे शेवटी. खाने के लिए जीना है या जीने के लिए खाना है. आपलं कसं आहे जगण्यासाठी खातो आपण का खायसाठी जगतो. तुमचं कसं आहे खासाठी जगता काय नाही. आपलं सगळ्यांचं सारखं आपण जगण्याकरता लागते तरी काय. बुवाजी हे खाऊन जगलेच ना एवढ्या दिवसापर्यंत. पण एखादा जर पदार्थ कमी झाला तर अरे बाप जमलीच नाही म्हणते आजची भाजी. हां मजा नाही आली. वा रे वा आपण हे आणि काय भक्त होऊ शकू. म्हणून पहिली लक्षणा भक्त असे जाणा जे देही उदास होते देहावर. आता या देहावरी उदास ऐशिया परी ओखिता जैसा बिढारी बैसला दिसे. देहावर उदास होते महाराज. जेवून घ्यायचे पाणी पिऊन घ्यायचे. मग त्यांना विचारलं बुवाजी हा असा एवढा सात्विक हलका आहार तुम्ही का घेता. त्यांनी सांगितलं बुवा ज्याला जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करायचं असेल वैराग्य टिकवायचं असेल त्यांनी चावट जिभीवर पहिल्यांदा नियंत्रण ठेवलं पाहिजे. जिभीला काय म्हणायचे महाराज चावट म्हणायचे. सगळ्यात आपली चावट कोण असन कोणतं इंद्रिय असन तर ते जीभ आहे असे म्हणायचे. आणि नेहमी त्यांच्या कीर्तन प्रवचनात एक दृष्टांत यायचे. आता भगवान प्रभू रामचंद्र बाबाजी सांगायचे हा दृष्टांत माझ्या स्मरणात आहे. ब्रह्मज्ञानाचे मूर्तिमंत पुतळे वशिष्ठांकडे योग वशिष्ठ शिकले. दादा मला माहीत आहे तुमच्याकडे खूप ज्ञान आहे. ब्रह्मज्ञानाचा पुतळा तुम्ही ब्रह्मज्ञानी आहे. दादा मला ज्ञान सांगा ना. रामचंद्र म्हणले सांगतो मी तुला ज्ञान. पण असं आहे घरचा सांगायला लागला तर त्याचं काही विशेष महत्त्व वाटत नाही. हो पण दुसरा सांगायला लागल्यानंतर महत्त्व वाटल्याशिवाय राहत नाही. आता पतीच परमेश्वर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण सगळेच घरच्या बुवाच्या पाया लागतात काय. पण महाराजच्या पाया लागायची किती गर्दी असते आहे की नाही. सगळ्यांचा विषय आहे. आपल्या जवळच देव आहे. म्हणून असं कर भगवान सांब सदाशिवाकडे जा ते तुला ब्रह्मज्ञान देतील. गेले कैलासात आणि यांचं तांडव नृत्य चालू होतं. ते नृत्य अशा प्रकारे की त्यांनी जीभ बाहेर काढलेली आहे. एका हातात जीभ घेतलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपलं जननेंद्रिय त्यांनी धरलेलं आहे आणि नृत्य करत आहे. लक्ष म्हणजे आले तास अर्धा 1 तास 2 तास तरी यांचं नाचणं बंदच होईना. मगासारखं लग्न चालू होतं. मी म्हटलं आता काय हरिपाठ हे सगळं वेळ म्हणूनच थोडं लग्नाच्या दिवशी होतच अर्धा तास आहे की नाही मागं पुढं. पण ते बरं झालं आज माझा नंबर होता. नाही तर वाघ जर असते ना तुमचं काही खरं नाही उद्या. त्यांनी मग ज्ञानेश्वर बाजूला केला असता. वाघ पुढे आला. मागवपणा मला जमतच नाही. मी बाजूला करतो म्हणजे ज्ञानेश्वरनं वाघ पुढे करतो. संप्रदाय अशाही शिस्त वक्तशीरपणा लोकांच्या मुळे जाग्यावर आहे आणि असावा. आपण ॲडजस्ट करून घेतो. विढाला काही असे तपस्वी व्रतस्थ जीवन जगणारे संप्रदायात माणसं आहे. हे संन्यासी लोक यांना धक्का सहन होत. आपण संसारी आपल्याला सवयच पडलेला आहे. कशाचा जाऊ द्या तुम्हाला माहीतच आहे. संसारी बुवा लोकांना शुभम महाराज आम्हाला सवय आहे त्या थोडंसं कमी वेळेवरच असं नाही. थोडं मागं पुढं जेवणाचं होऊ शकते ना आहे की नाही. थोडा उशिरा चहा आला म्हणून काय झालं होत असते मागं पुढं. उशिरा पाणी आलं म्हणून काय झालं आम्ही सहन करतो. ते घरी तरी कुठं गेल्याबरोबर पाणी येते आहे की नाही. चहा येते काय. कार्यक्रमाच्या स्थळावर गेल्यानंतर तरी काय एवढा आग्रह. जुना काळ त्या तिकडे दर्यापूर तालुक्यात म्हैसपूर नावाचं गाव. तिथं ते भानदास बुवा शेळकेचे वडील हरिभाऊ महाराज पूर्वी बैलबंडी पाठवली बंडी. त्यांनी सांगितलं 7 वाजता बंडी पाठवा 1 तासात तुमच्या गावात पोचतो आम्ही. 8 वाजे 9ला कीर्तन आहे
बंडी 8 वाजता गेली आणि ते महाराज एवढे गरम, बंडी पुढं महाराज पायी. तो धुरकरी म्हणे बाबाजी बस ना, पाटलांना तुमच्याचसाठी पाठवली ना दमनी. ते म्हणले बसत नाही. पाटलाला सांगितलं होतं दमनी किती वाजता आलं पाहिजे, 7 वाजता. आता किती वाजले, 8. ते महाराज ते गाव येईपर्यंत दमनीतच बसले नाही. बरं धुरकरीने सांगितलं नाही बसले बाबा महाराज दमनीत. पाटील समोर आले, 50 एकराचा रस्ता. महाराज चूक झाली. चूक, लाज वाटायला पाहिजे तुला. तुझा व्याही आला असता फाट्यावर तर एवढा वेळ झाला असता काय. पण आपण नातलं गणगोताच्या संबंधाने फार अशा प्रकारे तत्पर असतो. बेबीच्या इच्छे पाहुणी उद्या दिवाळीच्या सणाला एका म्हातारीने 3 दिवसापासून म्हशीला पाणीच पाजणं बंद केलं. मी म्हटलं आजीबाई काऊन हा खटाटोप. नाही म्हशीनं दूध घट्ट दिलं पाहिजे. पाणी पाजीन तर म्हैस थोडंसं दूध पातळ देईन. एवढं जावयावर प्रेम. पण साधू संतावरच असेलच हे सांगता येत. विढाला 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 विढाला. 3 तास झाले, 4 तास झाले, बाबा बोलेच ना ब्रह्मज्ञान सांगेच ना. जाऊ दे म्हणले, कोणाकडे पाठवते दादाला काही कळतच नाही. माघारी आले. प्रभू रामचंद्र म्हटले सांगितलं काय ब्रह्मज्ञान. कायचं ब्रह्मज्ञान. एका हातात जीभ धरली त्या बुवानं आणि दुसऱ्या हातामध्ये आपलं जननेंद्रिय धरून नाचत होते कैलासात. याला काय अर्थ आहे. कोणाकडे पाठवता मला तुम्ही. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणा करुणी सायास शिकविती. ज्ञानी पुरुष कधी कधी कृतीतून शिकवतात, सांगितल्यानं कधी कधी कळत नसते. आपली कृती जर असेल तर आपल्या कृतीतलं आचरणातलं पाहून जग आपल्यापासून शिकल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यामुळे समाजाचं परिवर्तन होतं असं काही नाही. बोलणाऱ्याची त्याच्या पाठीमागे जर तशी कृती असेल, आचरण असेल तर समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. विढाला अरे त्यांनी या कृतीतून सांगितलंय की ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे त्यांनी चावड जिबीला काय केलं पाहिजे, रसनेंद्रियाला जिंकलं पाहिजे. तरच ज्ञान प्राप्त होईल, वैराग्य भक्ती प्राप्त होईल. आणि दुसरं ज्या इंद्रियाद्वारे कामसुख आपण भोगतो ते जर आपलं अशा प्रकारे सैराट असेल, लंपटपणा, स्त्रियासक्ती, पुरुषासक्ती जर असेल संसारी जीवनामध्ये पुरुषाच्या ठिकाणी, तर अशालाही ज्ञानाची प्राप्ती होऊ शकणार नाही. हे पूज्यने बुवाजी नेहमी दृष्टांत सांगायचे. म्हणून त्यांनी सांगितलं बुवा ज्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल त्याला या गोष्टीचं थोडंसं जीवेवर ताबा ठेवावाच लागेल. जे देही उदास, देहावर उदास असायचे, थोडी झोप घ्यायची आणि संपूर्ण काळ सारावा चिंतने भगवत चिंतनात घालवायचे. आणि ह्यात असताना सदैव नित्य हरी कथा वैष्णव सांगात, नित्य हरी कथा वैष्णव सांगात, नित्य हरी कथा वैष्णव सांगात, नित्य हरी कथा वैष्णव सांगात. तोची परमार्थ शुद्ध त्याचा, तोची परमार्थ शुद्ध त्याचा, तोची परमार्थ शुद्ध त्याचा, नाही कदा द्वैत सदा ते अद्वैत, नाही कदा द्वैत सदा ते अद्वैत. तोची परमार्थ शुद्ध त्याचा, तोची परमार्थ शुद्ध त्याचा, तोची परमार्थ शुद्ध त्याचा. शुद्ध परमार्थ कोणाचा आहे. नातराया लक्षणा करतात नित्य हरी कथा वैष्णव संगत. सकाळी 2 तास कथा करायचे, संध्याकाळी कथा करायचे, साधू संतांच्या कीर्तनात येऊन बसायचे. पुन्हा कीर्तन जर असलं तर कथा करून कीर्तनात कोणताही मोठा बुवा, मोठा राव नाही तर लहान राव, बुवाजी पुढं बसायचे. आम्ही कितीकदा आमच्या कीर्तनात बसताना पाहिलं. श्लोक चुकला मग घरी गेल्यानंतर समजून सांगायचे, इथं तुम्ही चुकला होता, हसायचे मस्त. असं त्यांचं हसणं एक वेगळंच होतं. त्यांचं ते नाक आणि हसणं, बुवाजी हसायचे. हा श्लोक चुकला तुमचा, समजून सांगायचे बरं, नाही का.
अर्भकाची साठी पंते धरली पंते हाती धरली ऐशे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. श्लोक समजून सांगायचे. बरं, याला म्हणतात देही उदास, नाही का? मग देहावर का उदास असेल हे भगवत भक्त? तर देहावर उदास असण्याची अनेक कारणं आहे. एक म्हणजे हा पंचमहाभूताचा आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. सार्वत्रिक संपत्तीची आसक्ती असते का माणसाला? बरं, देहावर उदास असणाऱ्याला भक्त म्हणा, संत म्हणा, साधू म्हणा, अतिव्याप्ती दोष येते तुमच्या बोलण्यावर तुकोबारा. कारण जे देही उदास ते सगळे भक्त नाही होऊ शकत. कारण देहावर उदास अनेक असतात. बुवाजीलाच देहाची आसक्ती नव्हती असं काही नाही, अनेकांना नाही. दारुड्याला तरी आहे का आसक्ती देहाची? तोही पेतेन कुठेही पडते गटाऱ्यात, कुठेही निद्रिस्त होऊन जाते, त्याचाही चेहरा असा उदास. मग त्याला काय म्हणा आता? जे देही उदास त्याला काय म्हणा? भक्त नाही. किंवा एखाद्याला जर रोग झाला त्याचाही चेहरा उदास, मुलगी भेटत नसेल, लग्न करायची वय झाली तरी उदास. उदास असण्याची अनेक कारणं आहे, पण ती लक्षणं होऊ शकत नाही. मग का उदास आहे? तर हे सार्वजनिक संपत्ती आहे देह, आणि सार्वजनिक संपत्तीबद्दल मनुष्याला आसक्ती नसते. जसं तुम्ही घरी राहता तसं गावातल्या बसस्टँडवर राहतो काय आपण? घरात थुकतो काय पान खाऊन? आणि बसस्टँड पाहा ना तुम्ही. तुमच्या कारा रंगवता का अशा? एसट्या पाहि ना तुम्ही, शिटीवर थुकते काही काही नालायक. घाण करून टाकली. फुकट भेटायला यायले अर्धे तिकीट, हां यायले काही काही म्हाताऱ्यांना फुकट. हाट गर्दी पंढरपुरात, काय वारकरी वाढले बुवा. वारकरी नाही, फुकट होय हे, फुकट. तुम्ही बंद करा मग पहा. विठाला सगळी घाण. दुसरे आपल्या वस्तूबद्दल जशी आसक्ती आहे तशी दुसऱ्याची नाही. म्हणून हे सार्वजनिक आहे. आई म्हणते मी याला 9 महिने वाढवलो, वडील म्हणतात मी निमित्त आहे, पंचमहाभूत म्हणतात माझ्यापासून तयार झालाय, आणि शेवटी काळ म्हणतो व्हा बाजूला. याच्यावर कोणाची सत्ता आहे? म्हणून काळाची सत्ता, नाही का? हे माझं खाद्य आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे? उदास, देहावर उदास असण्याची कारण सांगतात तुकोबाराया महात्मे. आणि शेवटी काळ घेऊन गेल्यानंतर स्मशानभूमी म्हणत असते आता तुझे काम झालं, येऊ द्या इकडे टिनाच्या शेडमध्ये. याच्यावर कोणाची सत्ता आहे? म्हणून तर माझ्या घरी आला ना तो. घाबरत नका जाऊ टिनाचे शेड बीड पाहून. शेवटला आपलं मुक्काम, नमस्कार करत जा. स्मशानभूमी वैराग्य भूमी आहे. काही काही बाया कापूस वेचायला जाताना मी इकडून नाही जात म्हणे. काहून? स्मशानभूमी आहे. तू जाशीनच नाही का तिथं? तुला माहित आहे का केवढे मोठे मोठे लाकडं ठेवते तर? तू याच घरचे जाडणारे दुसते नसते. तुझे पोरगच म्हणजे ठेव आता काय राहिलं. बरं, शेवटी अनेक हक्कदार याच्यावर असल्यामुळे सार्वजनिक संपत्तीबद्दल काय आसक्ती ठेवायचे? म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, देहावर उदास आहे. आणि प्रेम करण्याजोगतं असं काही देहामध्ये नाही सुद्धा. भागीरथीचे घेता जीवन, गंगेचं तीर्थ तुम्ही प्राशन करा. तुमचा आणि देहाचा संबंध येईपर्यंत ते तीर्थ आहे. पण तीर्थ जर पोटात गेलं तर दुसऱ्याच दिवशी त्या तीर्थाचं काय होऊन जाते? तरी ते होय लघुशंका. लघुशंकेत त्याचं रूपांतर होते. कितीही पंचपक्वान्न सेवन करा, दुसऱ्या दिवशी गुदकद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे. नरक होऊन जातं महाराज, नरक. सगळ्यात घाणेरडं तर हेच आहे. म्हणून तर ती मदालसा आपल्या पोराला उपदेश करताना म्हणते या देहाचा भरवसा पुत्रा न धरावायसा. याचा काय भरोसा धरत रे? हे आज आहे उद्या आशिवंत आहे बाळा. क्या भरोसा है जिंदगी का. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येईल बरं का. वेळेची मर्यादा आहे.
हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरे चर्म घातले रे कृमी कीटकाचा साधा वरत प्लास्टर केलेला आहे चामड्याचं म्हणून बरं आहे आणि हे वरचं निघून जाऊ द्या बरं काहीच प्रेम राहत नाही याच्यावर म्हणून संत महात्मे देहावर उदास असतात पण त्या देहाच्या आतमध्ये जे अविनाशी तत्व विराजमान आहे त्या तत्वाची त्यांनी अशा प्रकारे जाण करून ठेवलेली आहे हे नाश पावणार आहे पण याच्या आतमध्ये जे आहे ते नाश न पावणारे आहे आणि ते तत्व त्या स्वरूपावर त्या अवस्थेवर गेलेले वैकुंठवासी चौधरी बाबा आहेत विठाला मी देह नाही नाही का देह नव्हे मी हे सारे 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 उरला उरे विठ्ठला उरला उरे विठ्ठला देह नव्हे मी हे चैतन्य महाराजला प्रमाण देणारे लोक आहेत नाही मनोवनी म्हणून तुम्ही इकडे तिकडे पाहत होतो मला नाही आठवलं ध्रुवपद मनोवनी लाव करा हा शिव महाराज काय पुढे शरण पांडुरंग असं काही आहे देह हा देह मी नाही देहाच्या निरासे अविजया ठाया अविजया ठाया माझी ऐशी काया जवनव्हे माझी अशा प्रकारे हे शरीर माझं नाही हे पंचमहाभूताचं आहे ते जाणार आहे यात नाही का म्हणून भक्त यशी जाना जे देह उदास देहाबद्दल ते उदास आहे आणखीन काय लक्षण आहे त्यांच्याकडे गेले आशा पाश आपल्याकडे हे सगळे पाश आहे पाश कशाला म्हणतात जे बांधणारे असतात किती आहेत पाश कोण्या कोण्या गोष्टीने मनुष्य बांधला जातात चिंतनामध्ये 7 पाश पाहायला सापडतात भ्रांती माझी सप्तपाश अहम दारा पुत्रपाश स्वजन गृह द्रव्यपाश आशा पाश 7वा अहम पाश म्हणजे मीपणा काही लोकांकडे हा असतो पण बाबाजीच्या ठिकाणी ते कधीच पाहायला सापडलं नाही त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की माझ्यासारखं चिंतन कोणी दुसरा करू शकत नाही अहंकार नव्हता अगदी साधी राहणी बिलकुल ते कपडे साधे फेटा साधा चपी केलेली असे मस्त अहमपणाच नाही कुठल्या गोष्टीचा परमार्थात आल्यानंतर हेच घालवायचं आहे कमवायचं काय आहे महाराज या लोकांनी हेच तर श्रीमंती कमावली 100 वर्षाच्या कास्तकाराची हे होऊ शकत नाही पण 12 वर्षानंतर तपपूर्तीचा एवढा मोठा सोहळा हीच खरी या लोकांची संपत्ती आहे हेची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन जगात हेच सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण याच धनाची प्राप्ती केली त्यांनी नाही का आणि या लोकांची संपत्ती हेच असते योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्यागाने योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्यागाने शांती लोकी कीर्ती सोळा मान उभयलोकी कीर्ती उभयलोकी कीर्ती ही संपत्ती त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली त्याग शांती नाही का आणि या संपत्तीद्वारे ह्यात असताना तर त्यांची कीर्ती होतीच पण ह्यात नसताना सुद्धा उभयलोकी कीर्ती केवढा मोठा मान इथे नाम समाधी पुढे महाराजांच्या गावी मी अंबाड्याला कीर्तनाला गेलो खांबाडा माय कीर्तन नव्हतंच ना म्हणून नाही लक्षात राहिलं दुसऱ्याच्या हजरीवर गेलो मी बदली नाही जात कोणी बुवा लोक पण मी गेल्याशिवाय तारीख नाही काय करता मग गेलो बुवा तंबुवाचं गाव पाहायला भेटेल दर्शनाला आज जेव्हा गेलो पाहिलं बुवाजींची नामसमाधी म्हटलं भरून पावलो आलो त्याचं
चीज झालं, नामसमाधीचं दर्शन झालं. कुठे जळगाव खानदेशचं खिरोदा, तिथे बुवाजीची जन्मस्थळी, तिथे त्यांचा परिवार, आणि कुठे विदर्भातलं हे आपला परिसर. अनेक ठिकाणी बुवाजींच्या नाम. कुऱ्याला या आपल्या भागात दिलीप भाऊ वैकुंठवासी नामदेव महाराजांनी त्यांना 82 मध्ये आणलं. मी तरुणच होतो म्हणले, नुकताच आलेलो आहो शिकून संस्थेतनं. आणि पंढरपुरात माझं प्रवचन नामदेव महाराजांनी ऐकलं वारीत, आणि त्यांनी म्हटलं बुवा आमच्याकडे येत जा. 82चा काळ आमच्या परिसरात आले. मग आता चालले तारखा इकडे इकडे वाढत आहे की नाही. आणि केवढा मान प्राप्त केला. उभय लोकी कीर्ती सोहळा मान. आणि इथंच यांना मान आहे असं नाही, या महापुरुषांचे सोहळे वैकुंठात. तुका म्हणे गाजे वैकुंठ इथे तर कीर्ती आहेतच, पण आज वैकुंठात सुद्धा बुवाजींचा सोहळा साजरा होत आहे. कारण थोर लोकांचे सोहळे देव सुद्धा साजरे करतात. आणि या मृत्यू लोकांमध्ये थोर जर कोण असतील, हरी भक्त थोर ओ मंडळे, हरी भक्त थोर काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरि भक्त या मृत्यू लोकांमध्ये थोर जर कोण असतील, मोठे श्रेष्ठ कोण असतील, तर आमचे महाराज आहे. हरिभक्त, हे भगवत भक्त, हे सगळ्यात थोर आहे. आणि मला प्रीतम महाराजांनी सांगितलं की तुम्ही बुवाजीचं वर्णन करा, पण माझ्याकडे शब्द अपुरे आहे. काय वानू आता न पुरे ही, आणि काय सांगू आता. जेव्हा सांगण्याकरता सारखं खूप असते, पण सांगता येत नाही, त्यावेळेस म्हणावं लागते काय सांगू आता. आपण त्या महात्म्यांचं काय वर्णन करू शकतो, कारण वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो, आहे की नाही. दारू पिऊन सुद्धा दारूबंदीची भाषणं चांगली करता येते. दारू मुकावे मान, दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी, दारूने थको खायचे, कै दास करगरी, अखिर नरक में जायचे. बोलायला लागला व्याख्याता. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाएगी. हो, अपने कमर का दाम खर्च कर, मुंह में मक्की आती है. टाळ्याचा कडकाड सुरू झाला. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होता, त्या व्याख्याताला गावकऱ्यांनी बोलावलं. अशा जोरात वक्ता सांगायला लागला, पिऊ नका, असं करू नका, ब्रह्महत्या, सुरापानम वगैरे वगैरे. हा, टाळ्या वाजल्या. नक्की यांच्या बोलण्याने आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात पहिलं आल्याशिवाय राहणार नाही, अशा गावकऱ्यांना समज झाला. कारण वक्तव्यच तसं होतं. त्यांची चुडबुड सुरू झाली. एक म्हणला काही नंबर 1 मध्ये येणार नाही, याच्या बोलण्यानं कोणीच सोडणार नाही, कारण मीच मगाशी याला इकडे याच्या पहिले लावताना पाहिलं. आणि त्याला विचारलं, का रे हे असं बोलतो तू. तो म्हणला मला बोलल्याशिवाय बोलताच नाही, घेतल्याशिवाय बोलताच येत नाही. काय पर्क्युलेशन आहे समजतच नाही. काही म्हणतात मला बिडी पेल्याशिवाय बहिर्दिशेलाच होत नाही महाराज, तंबाखू खाल्ल्याशिवाय माझं जमतच नाही. आता जयाचा व्यवहार तया साजे म्हणा, आपल्याला काय करायचं आहे. पण नुकतीच वंदनीय महाराजांची पुण्यतिथी झाली, त्यांनी याच्यावर प्रघात केला. व्यसन सारे सोडून ध्यान, सन्मार्गाने जीवन जगाना. सगळ्या साधू, आपल्या विदर्भातले हे 2 साधू, एकाची खंजिरीन दुसऱ्याचा खराटा, गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. झाला गर्क कसा व्यसनात, या लोकांच्या मार्गदर्शनामुळे, प्रबोधनामुळे अनेक लोक निर्व्यसनी झाले बरं का. कारण बोलणारा जे बोलतो
त्याच्या आचरणात तसं ते असलं पाहिजे. लोकांना सांगायचं खाऊ नका ना आपण मसाल्याचे वांगे खायचे, याला काय अर्थ आहे? लसण खाऊ नका, कांदा खाऊ नका ना आपण खायचं, आहे की नाही? प्रभाव नाही होऊ शकत. एकनाथ महाराजांना कथेत गुळ खाणं बंद करायला लागला ना. तिच्या पोराला फारच आवडायचा, बाबा माझ्या पोराला सांग ना तुम्ही, बुवा लोकांचं ऐकते गुळ खाऊ नको म्हणून. एकनाथ महाराज म्हणले आज नाही सांगत, 8 दिवसांनी ये तू. यायनं बंद केला आणि मग 8 दिवसांनी गेले. मग बाबू गुळ नको खात जाऊ. ती बाई म्हणली हे त्या दिवशी काऊन नाही? म्हटलं बुवाजी म्हणे मी खात होतो ना, माझ्या नड्डा सोके ना. आता माझी पंचायत केली, आता मला बंद करायला लागला पहिले. तेव्हा तुझ्या पुराणं बंद, तुझे पोरगं बंद करण ला म्हणतात. तुका म्हणे करुणी विढाला बरं गेले आशा पाश निवारून अहंपाश. हा भगवत भक्तांच्या जवळ नाही. हा विचारोनी अहंकारू सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. तवा आपले स्वस्ती सहजे आपण केली. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. हा पाश महाराजांकडे नव्हता. अहंपाश, पुत्रपाश. आता ब्रह्मचारीच असल्यामुळे पुत्राची आसक्ती असण्याचं कारणच नाही, संन्यासी जीवन असल्यामुळे. म्हणूनच मूलबाळ नाही पण सगळ्याचे बाबा, लाखो लोकांचे बाबा. हे केवढं विशेष. बोधे बाबा, कुरेकर बाबा, वैद्य बाबा, चौधरी बाबा. हे चौधरी बाबा आमच्या संस्थेचे मोठे बाबा, विठ्ठल बाबा चौधरी. तसे संप्रदायात चौधरी लोक भरपूर आहेत. नारायण बुवा चौधरी, तुम्ही ज्यांच्या दिंडीत होते ते असे चौधरी पाटील मंडळी. बरं, संप्रदायासाठी या लोकांचं फार देणं आहे. विढाला असो. तर पुत्रपाश, दारापाश, पत्नीबद्दल आसक्ती नाही. तुकोबऱ्यांची मरण पावली, देवाचे उपकार मानले. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. माया सुटली म्हणले माझी आता. स्वजनपाश, नातलकाबद्दल आसक्ती नाही साधूच्या जवळ. नाहीतर माझ्यानंतर माझंच पोरं आमदार झालं पाहिजे, माझंच पोरगं माझ्या जाग्यावर, माझ्याच पोरानं काल्याचं कीर्तन केलं पाहिजे. आता हे आहेच ना आसक्ती. माझ्याच परंपरेतला बोवा आला पाहिजे तिथे. स्वजनपाश याला म्हणतात नातलगाबद्दल. साधूच्या जवळ ती नाही. गृहपाश, घराबद्दल नाही. साधूचं असं एक घर नसतं, अख्खं जगच त्याचं घर आहे. हे विश्वची माझे, हे बुवाजींची आणि भाषा असायची. सगळ्या जग जोगी म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? जगाचे जोगी. विशेषांकरता ते नसते, सगळ्यांकरता असतात. वासुदेव कुटुंबकम, हे संपूर्ण जग मात्र त्यांचं कुटुंब असतं. सगळ्यांवर सारख्या प्रमाणात प्रेम करतात. द्रव्यपाश, द्रव्याबद्दलही आसक्ती नाही. एवढे वर्ष 12 वर्ष आले पण ज्ञानेश्वराप्पाजी म्हणे मला नाही आठवत संदीप कधीतरी बुवाजीनं पैसे पाकिट पाहिलं असन किंवा एवढे द्या बुवा किंवा तेवढे. एकदा म्हणले तुमच्याच भागात कार्यक्रम होता प्रीतम महाराज, आमचे बुवाजी म्हणले तुम्ही आता हिंगणघाट परिसरात झाले चालले, आमच्या पुतण्याजवळ कार आहे त्या गावी सोडून देतो आम्ही तुम्हाला. उन्हाळ्याचे दिवस आहे, हनुमान जयंतीचा उत्सव आहे, त्रास होते बुवाजी. बुवाजीने सांगितलं भरपूर बसा आहे, वर्धेला जाण्याकरता भरपूर बसा आहे, मला तुमची कार नको. आणि अजून माझ्या शरीरात तेवढी ताकदही आहे. हे उष्णता, थंडी, पाऊस आणि दक्षिणेची आसक्ती नाही. याला म्हणतात द्रव्यपाश. तुकोबरायांप्रमाणे नाही का? आम्ही तेने सुखी येर तुमचे वित्तधन हे मज मृत्युके समान. आम्हाला मातीप्रमाणे आहे द्रव्यपाश. आणि या 6लाही अनुसरून असणारा आशापाश 7वा. आशापाश ती नव्हती. कशाद्वारे यांनी निवृत्ती केली या सगळ्या पाशाची? या 7ही पाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. आपल्याच्यानी एक देहासक्ती जात नाही, आपल्याच्यानी एक पाश निरसन होऊ शकत नाही. पूजनीय महाराजांनी 7च्या 7 पाश काढून टाकले, देहासक्ती सोडली. कारण काय?
तुकोबाऱ्या म्हणतात त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावळे जनार्दन माता पिता, नावळे जनार्दन माता पिता, नावळे जनार्दन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावळे जनार्दन माता पिता, नावळे जनार्दन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गाडी वाजवा, भजन करा, म्हणा, सर्वांनी बोला विठोबार घुमाय, विठोबार घुमाय, विठोबार घुमाय, विठोबार घुमाय, विठोबार घुमाय, विठोबार घुमाय, जय विठोबार घुमाय, जय विठोबार घुमाय, जय विठोबार बोला पुंडलिक पंढरीनाथ गुरुवर्य चौधरी महाराज की जय. नमः पार्वती ठोपा 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 एका दिवशी काढले का एवढे बोल 2-2 वर्ष घासावी लागते आमच्या मंडळींना. काही काही जे बोट लाल लाल होते महाराज. काही लोक म्हणतात काय बा यांना तुम्ही यांचा तुमचा वेळ घेते ना. हे वेळ नाही घेत, ते इथं ब्रह्मनाथ तयार करतात. एवढं तयार करायसाठी ह्या ठाईच्या चाली, हे मृदंगाचे बोल. हो, मलाही आधी एवढं माहीत नव्हतं. आता ते आपल्या घरचं कारागीर चालू आहे त्याचं. ते म्हणले बुवा एक बोल पाठ करायला मला 8 दिवस लागले ना, तवा सुंदर व्यवस्थित वाजवतो. हे होते त्या दिवशी कीर्तनात परडी वजनातला. हो, हे बुवाजीच्या कृपाशीर्वादामुळे हे वैभव आपल्याला प्राप्त होत आहे. राजूभाऊ म्हणले वाजू दे यालाच कीर्तन. हो, वाजवलं. तर परमार्थ प्रवण भगवत भक्त मिळवली मांदी वैष्णव, या लोकांची मांदी आडी गोळा करावा आपल्या भोवताल. हे लोक सोबत ठेवावेत. ईश्वरनिष्ठांची मांदी आडी. हरिदास तयार व्हावे, भगवत भक्त तयार व्हावे. नाही मृदंगाचार्य सापडले तर आपल्या घरचेच असावे. चाल म्हणणारे, कीर्तन करणारे, मृदंग वाजवणारे. नाही श्रोते असले तर आपल्या घरचेच पुढं बसावे. लोकांपुढे काय करायचं आहे. असो, तर कशाच्या बळावर यांनी निवारण केलं आशापाशाचं, देहाचं निरसन. म्हटले विषय तो त्यांचा ना झाला नारायण. त्यांचा विशेष नारायण झाला होता, देव झाला होता. नव्हे, ते स्वतः देव झाले होते. हा, स्वरूपाने ते स्वतः देव झालेले होते. त्यांचा विषय नारायण झाला होता. आणि जेव्हा विषय नारायण होतो त्यावेळेस बाकीचं सगळं अनावडीचं होतं. कारण एका वेळेस 2-2 आवडू शकत. एका वेळेस कसं काय शक्य आहे 2-2 गोष्टी. हां, नाही कीर्तन आहे ऐकायचं आणि मोबाईलही पाहायचा. एक तर तिकडे अंगठा फिरव, नाही तर इकडे लक्ष दे. नाही मला दोन्ही जमते. कसं जमते. हो, पूजनीय आहे मोरारी बापू येऊन गेले आता यवतमाळला. त्या दिवशी आम्ही गेलो. ते म्हणले जेवढा अंगठा तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर फिरवला एवढा जर माळेवर फिरवला असता तर तुमचा कोटी जप झाला असता. तुम्हाला साक्षात्कार झाला असता देवाचा.
पण आपला अंगठा तिथं फिरत नाही, एक तर नोटाईवर फिरते, नाही तर मग मोबाईलवर फिरते, नाही तर मग बटन दाबाच्या वेळेस तिथं फिरते. अंगठ्याचं फार काम आहे. असो, नावडे जन एका वेळेस दोन प्रपंचन परमार्थ कसं काय आवडेल हो? कसं काय शक्य आहे? प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी. एक ना धड भराभर चिमण्या होईल. एक चिमणी आकाश मार्गाने चालली, तिला 2 पिलं होते. तांदळाचा दाना तिच्या तोंडात. ती म्हणली पिलं 2 आहे ना आपल्याला, आहे की नाही? 2 पोरं असले तर 4 एकर पाहिजेच. मग 2 एकर असलं तर बजेट बसत. एका एकरात काय भागन बुवा? मग ती म्हणली एकाला हा तांदळाचा होईल तोंडातला, दाढीचा खाली दिसला पडलेला, खाली उतरली ते. ह्याही उचलू, एकाला दाढीचा चालून एकाला तांदळाचा चालू. तेवढ्यात तिने दाढीचा दाना उचलला, चोचीतला तांदळाचा खाली पडला. अरे हे पहिल्यासारखंच झालं म्हणे. बरं आता पुन्हा तांदळाचा उचलू, पुन्हा तांदळाचा उचलते तर दाढीचा खाली पडते, दाढीचा उचलायला जाते तर तांदळाचा पडते. एका वेळेस दोन्ही उचलता येणं शक्य होईना तिला. तेवढ्यात कबीरजींचं लक्ष गेलं आणि कबीर महाराज तिला सांगायला लागले, चिडिया चावले चली बीच में मिली दाल, चिड़िया दोनों ना बने एक ले एक डाल कबीरा, एक ले एक डाल। चिड़िया चावल ले चली बीच में मिली एक तर तांदळाचा उचला, नाहीतर दाढीचा उचला. एक तर प्रपंच होईल, नाहीतर परमार्थ होईल. आता आपल्याला असं वाटतं आपलं दोन्ही झालं पाहिजे. आपला प्रयत्न चालू आहे, कारण आपल्याला पूर्ण प्रवृत्ती आवडत नाही. हे आता तुम्ही 2 तासापर्यंत झोपीची वेळ असताना सुद्धा कीर्तनात बसता. हे चांगल्यातलं वाईट का वाईटातलं चांगलं? वाईटातलं चांगलंच आहे ना. झोपणं तर उभं आयुष्यभरच पडलं आहे. म्हणून तर कार्तिकीचा महिना स्पेशल त्याच्यासाठी झालाय. उठा जागे वारे आता. पण लोक कीर्तनाला ह्या गर्दी करतात, पण काकड्याला कोणीच येत. ज्या त्या गावी काकडा आरती सुरू झालेली आहे, गावात जर काकडा आरती चालू असन तर जात जा. काकडा आरती सारखं दुसरं भजन संप्रदायात श्रेष्ठ नाही कोणतं. विठ्ठल साखर झोप असते ना. देवाला चांगलं असणारच दिलं पाहिजे. आपल्याला सवय असले नोटा फाटल्या का टाक दानपेटीत, नाही तर बुवाला दक्षिणा दे. याला काय अर्थ आहे? घासून घासून रुपयात चोपडा झाला टाक दानपेटीत. नाही, जे आपल्याला चांगलं आवडते ते दिलं पाहिजे. लोक आम्हाला म्हणतात, बाबाजी एवढं पोरगं घेऊन जा तुमच्यासोबत. काहून? लयच काव आणला मला. तुलाच एवढा आणला तर माय कसं होईल? कार्यक्रमावरही नेलं तरी तिथं तो आगाऊपणा करणच ना. मग प्रीतम बुवा म्हणून हे कोणा आणलं हो? कोणा संग आलो हे कारभारी? लय आगाऊपणा हा केला यानं गावात येऊन सप्त्याला. असं होते ना कधी कधी. आळंदीला काय सगळेच चांगले पाठवतात काय? हे घेऊन जा हे काहून? लय बदमाश आहे म्हणे. पण किती काही बदमाश येऊ द्या, आमच्या आळंदीत आले, जोग महाराजच्या संस्थेत बसले, 4 वर्ष संस्था सुटली आणि काय कीर्तन महाराज नंबर 1 नी. आणि मग आमची त्यांची गाठभेट झाली. वा वा काय छान कीर्तन केलं हो. ते महाराज म्हणले, तुम्हाला महाराज माया खरं स्पष्ट सांगतो तुम्हाला. सांगा. हो, आळंदीत यायच्या आधी माया घामाचा दारूचा वास यायचा म्हणे. पाणी पितच नव्हते काय तुम्ही? काही टाकतच नव्हते त्याच्यात. तुमचं कीर्तन ऐकून नाही वाटत तुम्ही घेत असन म्हणून एवढे. नाही तर काही काही वाल्याचे काय होतात, झालंच पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. बाबा नाही वाटत हो तुमचं वक्तव्य आणि तुमची ही साधना पाहून. होतो ना महाराज, तसंच होतं. माझ्या गावातल्यांना विचारा तुम्ही. अतिशय बिघडलो होतो संगती गुणामुळे, पण आले कुरेकर बाबा, झालं बाबांचं कीर्तन, माझ्यात परिवर्तन झालं.
आमच्या घरच्यांनी बाबासोबत आळंदीला पाठवलं आणि आज मी एवढा मोठा काय झालो, कीर्तनकार झालो. हे साधूच्या संगतीचा प्रभाव आहे. आळंदीला कितीही वयातला वयात येऊ द्या आणि माऊलीचा संपर्क आला ना की मग संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बस तुमचं जर चांगलं कागा से तो हे हंस करेगे. कावड्याला सुद्धा हंस करण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या संत समाजामध्येच आहे, दुसऱ्यामध्ये नाही. विढाला कागा से तो हंस करे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीमुळे. तिच्या संघात असे कितीतरी हे अवस्थेवर आणून सोडले या महापुरुष. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय झाल्यानंतर नावडे जन. जन त्या लोकांना आवडत नाही. एकाच ठिकाणी कुठं गुंतून राहत नाही. गंगा बहती बोली और साधू चलता बोला. कथा कीर्तन करत सर्वत्र महाराष्ट्रभर फिरत राहायचे बाबाजी. हो नावडे जन. का नावडे? आता काहून नाही आवडत जाऊ द्या. लोक जास्त बोलायला लागला तर बडबडे आहे म्हणते. जन न आवडण्याचं कारण. आणि अजिबात बोलला नाही तर गर्विष्ठ आहे म्हणते. लग्न करत नाही म्हणते तर नपुसक असन. आणि जर म्हणते आता नाही यंदा उरकूनच टाकू मातला. काय झाला? लग्न करू जाता म्हणती हा मातला. न करता झाला नपुसक. भेटीशी जाता न जाता म्हणती हा निष्ठूर. निष्ठूर आहे. कोणाच्या सुखात नाही, दुःखात नाही, लग्नात नाही, मरणात निष्ठूर माणूस आहे हा. आणि येणं जाणं सुरू करा तर मग येता जाता घर बुडविले. आमच्या घरी घरी येऊ यानं घर बुडून टाकलं आमचं सगळं. काय करता? हे तुम्हाला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी जाऊ देत नाही. तुम्हाला दृष्टांत माहीतच आहे. तुम्ही सर्वश्रुत मंडळी आणि दिग्गज कीर्तनकार भरले प्रीतम महाराजांनी नंबर 1. हो एवढे दिग्गज पाहून मला घाम सुटला. म्हटलं याच्यात आपला नंबर लागला. आपलं कसं होतं आणि कसं नाही आता. हो बरं. पण चला जाऊया बाबाजींचे 2 गुण गाऊन आपली वाणी पवित्र करून घेऊया. विठाला सोडे असे दिमागदारीकत ऐश्वर्य संपन्न साजरे केले पाहिजे नाही का? नाही तर मग ते पेंडॉल असं असते. 2-4 थिगळे पडले आहे तिकडे. शिट्ट्याच मारणं चालू आहे दुनियाभराच्या. एकच एम्प्लिफायर. आणि तुमच्या संस्थांची प्रॉपर्टी 400 एकर जमीन आहे म्हणे आमच्या संस्थानला. आणि ह्या साधा एम्प्लिफायर. हे लाज आहे की नाही तुम्हाला? असे कीर्तन केले आम्ही. मग आता गेल्यावर तर बोलाच लागते. आवाजही नीट येईना. आता समजली तुमची. साधा एम्प्लिफायर 400 एकराचे कास्तकार. पुढचं नाही सांगत बरं मी. ते पाकिटा बिकाटाचं नाही बोलायचं. काय करा की नाही? याच्यावरूनच लक्षणा करायची आहे ना. बरं तर संतांचे सोहळे त्याच आणि ऐश्वर्य वैभवात साजरे केले पाहिजे. आपल्या घरचा वाढदिवस लग्न कसे दिमागदारीत साजरे करतो आपण. काही कमी नाही पडलं पाहिजे. 1,00,000-2 लाख इकडे का असं नका म्हणून. सोयाबीन कमी पिकू राहिले बरं. थोडीशी बचत करत चला. अहो विढाला विढाला नावडे जन. का आवडत नाही? हे किती काही चांगलं बघा. एकाच्या गाडीत बसते, दुसऱ्याचा प्रचार करते, तिसऱ्याचा चिवडा खाते, चौथ्याचे पैसे खाते आणि 5व्याला निवडून आणते. मग असं कसं झालं? हे तुझ्याच माणसानं केलं होय, दुसऱ्यानं नाही केलं. बरं आपलं कुठं आता ते क्षेत्र आहे. पण त्या क्षेत्रातले लोक सांगतात म्हणून आपल्या लक्षात येते कधी कधी. विठाला असो नावडे धन. धन का आवडत नाही? 15 अनर्थ त्याच्या पाठीमागे सांगितले असते. हिंसा दुर्दम दंभ काम क्रोधस्मयो मद हा भेद वैर संस्पर्धा व्यसना आणि द्रव्याची या मागे म्हणून या संग खोटा त्याचा. म्हणून नावडे धन हेही पटलं. पण माता नावडे आणि पिता नावडे. आईबाप आवडत नाही त्याला. कोणाला? भगवत भक्ताला. आणि इकडे वेद सांगतो मातृदेवो भव पितृदेवो भव. अरे हो, पण कोणते आवडत नाही? जे भक्ती करू देत नाही, जे परमार्थात अडसर निर्माण करणारे आहे, भजन न करू देणारे आहे, बोक्यासारखे आहेत, सर्पिनसारखे आहेत. काही काही मायबाप आहे ना सर्पिनसारखे. सर्पिन अंडे देत जाते मागून. बरं आहे खाते तर, नाही तर केवढे वाढले असते. बोक्या सुद्धा आपल्याच पिलाला. म्हणून ती माजर या घरची त्या घरी सगळं गाव फिरवते त्या पिलांना.
पण नेते दातातच नेते, पण एक दात लागू देत नाही पिलाला. आणि उंदराला जेव्हा नेते तवा ची ची बोंबलते काऊन घे ना. तसं यमदूत काळ नेत असताना मांजर जशी पिलाला नेते ना, मरण तर भगवत भक्तालाही आहे, पण भक्ताला नेत असताना मांजर जशी पिलाला नेते, दात लागू देते काय? एक दुःख नाही होऊ देत महाराज मरणाच्या वेळेस. यानं कीर्तन श्रवण केलं आहे. चौधरी बाबाजींच्या पुण्यस्मरणात यांनी पंक्ता दिल्या, वर्गणी दिली, हजर राहिले कथेला, काकड्याला, कीर्तनाला, हरिपाठाला, भजनाला, सगळ्या कार्यक्रमाला चिंतन केलं यांनी. दात नाही लागू देत. पण जे भजन चिंतन करीत नाही ना, जे नास्तिक आहे, जे अशा प्रकारचे अभक्ष भक्षण करतात, दुसऱ्याचं अहित करतात, या लोकांना नेत असताना मांजर जशी उंदराला नेते ना, तैसा काळ लोकांना नेत असे. काळ त्या मांजरी उंदराला जसे, मग ते रडतात मरणासन्न अवस्थेत. डोळ्यातून कुठे अश्रू आहे, घामाघूम शरीर, कुठे लघुशंका केली आहे, कुठे मल विसर्जन केलेलं आहे. काय असं मरण काय कामाचं? पण महाराज मरण असं असावं नाही का? ऐशी करणी कर चलो तुम हसे जगरो. बरं, असं जगणं असावं की 12 वर्ष निघून गेले तरी स्मरणातून जाऊ नये तो महात्मा. असं मरण असावं बरं का? विठाला विठाला. आता याला तुम्ही काय मरण म्हणाल? हे तर जिवंत आहे महाराज, जिवंत आहे. साधू कधीच मरत नसतात. आणि म्हणून नावडे जन धन माता, पण जे भक्ती करू देत नाही कैकई प्रमाणे, हिरण्यकश्यपू प्रमाणे नाही का, अशांचा त्याग करावा. आणि भगवत भक्त करतातही. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्ये माता निंदू भरते केली. प्रल्हादाला बाप आवडला नाही, कैकई आवडली नाही भरताला, विभीषणाला रावण आवडला नाही. का? देवात आणि माझ्यात अंतर पडणारा. यांना काहीच आवडत नाही हो महाराज. पण यांच्यावर जर एखाद्या वेळेस आपत्ती आली, संकट आलं, तर मग यांचा सांभाळ कोण करते? आता तुम्ही म्हणू नका प्रमाण, वेळ झालेली आहे. तुकोबाराय म्हणतात 3ऱ्या चरणात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. भगवान, अरे त्यांचा विशेष नारायण झाला आहे, देव झालेला आहे. त्यांच्यावर संकट आपत्ती दुःख कोसळल्यानंतर देव काय करेल? देव त्यांचा मागे पुढे उभा राही सांभाळीत. आली आघात निवाराया, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरित्या सांभाळी अंतर्बाह्य. तशी प्रतिज्ञात केलेली आहे भगवंतांनी. अनन्य चिंतयन्तो मामी जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. भगवान परमात्मा अर्जुनाचा सांभाळ केला पुढं उभा राहून, द्रौपदीचा सांभाळ केला मागं उभा राहून. आपण कथा श्रवण केलेली आहे, आपल्याला सगळी कल्पना आहे. आणि मग महाराज हे ह्यात असताना काय करत असतात? तर म्हटले सत्कर्म करीत असतात. म्हणून त्यांच्या संगतीत गेल्यानंतर तुम्ही सुद्धा सत्कर्म करा, सत्य कर्म करा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. विषय तो ताता झाला नारायण, विषय तो ताता झाला नारायण. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. विषय तो ताता विजय तो जन
माता पिता नावडे जनधन माता पिता आवडे वाह नावडे नावडे हे नावडे मिले आवडे जनधन आवडे जनधन माता पिता नावडे जनधन हे मिले सुर मेरा तुम्हारा हो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से सुर की नदियाँ हर दिशा से बरसे हल्के हल्के हे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता माता पिता नावडे जनधन माता पिता माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तुझा नारायण विषय तुझा नारायण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला बोला काय वाजवा भजन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कारण ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांना आम्ही पाहलो कधीही हाताला घड्याळ न लावता 11ला जहरी करणार कमालच झाली हो आम्हाला 2-2 खेपा असं पाहावं लागते 8:30 8:45 9:15 4-4 दाव आम्ही घड्याळ पाहतो बाबाजी तुम्ही कसं काय हे शक्य केलं हो बरोबर 10 वाजता विठोबा रोखमैन 11ला जयहरी विठ्ठल अभंग सोडून मोकळे केवढी ऋतंबर हाताला तर घड्याळ नसायचीच त्यांच्या तरी 11ला बरोबर जयहरी काय सामर्थ्य महाराज या महात्म्यांचं सत्य कर्माकरता सदैव तत्पर असायचे कुठली मूर्ती स्थापना असू द्या हो बाबाजी पुढंच आणि तुम्हाला सांगतो बाणीनी एवढं त्यांच्या मंत्रात सामर्थ्य होतं त्या टेकोड्याला तुकोबारा यांच्या मूर्तीची स्थापना होती ते म्हणले आता तुम्ही छातीला हात लावून पहा असं बोट आता आपल्या जर इथं लावलं तर छाती उडते की नाही आपली अशी हृदय असं धड 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 मूर्तीला हात लावा उडते काय नाही म्हणले आता मी स्थापना करतो मंत्र म्हणतो जे मूर्ती स्थापनेचे मंत्र आहे प्राण प्रतिष्ठेचे मंत्र आहे प्राण आणतो तुकोबारायांचा याच्यात आणि स्थापना झाल्यानंतर तुम्ही पुन्हा इथं बोट लावा छातीला जर बोट छाती उडणार नाही माझे मंत्र म्हटल्यानंतर मूर्ती स्थापना करणं बंद करून देईन मी फक्त बुवा लोकांना म्हटले काय असं एवढ्या समाजात बोलले बुवाजी आणि आम्ही डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट महाराज केवढं जीव ओतायचे सत्यकर्मा करता बुवाजी जेव्हा स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर लावा म्हणले बोट आता मी म्हणतो तेवढ्याच कालावधीत लावा नाही तुम्ही दिवसभर तेच चालू ठेवा
हा, मी असेपर्यंत इथं, मी गेल्यानंतर गॅरंटी. आम्ही बुवाजी ज्ञानेश्वर बुवाजी आम्ही पुढे गेलो, लावलं बा बोट. तुम्हाला काय सांगू, मी अनुभवलेला प्रसंग आहे तो. तुकोबाऱ्यांची छाती अशी धडधड उडत होती, हृदय असं धडधड उडत होतं. म्हणून मी आधीच बोलून गेलो की आम्ही भाग्य, तो का म्हणे धन्य म्हण विनय यलोकी लोक. या यलोकात आम्ही स्वतःला धन्य म्हणवतो की असा महात्मा आमच्या डोळ्याने पाहण्यात आला. आम्हाला थोडीशी अंशाने का होईना आमच्या घरी वास्तव्य त्यांचं असल्यामुळे आमच्या सगळ्या परिवाराला पूजनीय बुवाजींची सेवा करायची संधी मिळाली. संसारिक घरात राहून सुद्धा नातूराव पंतुराव बुवाजीच्या मांडीवर जाऊन बसायचे. बुवाजी कोड कौतुक करायचे, त्याचे चुंबन घ्यायचे, त्याचे केस कुरडायचे. पहा, ब्रह्मचारी महात्मा असून सुद्धा किती प्रेम समाजावर. एवढा मोठ्या महात्म्यांचं पुण्यस्मरण या पंचक्रोशीतले तुम्ही बुवाजींचे प्रेमी स्नेही माळकरी शिष्यमंडळी आणि करत आहात. आणि अशा सत्यकर्माला सहकार्य नाही करणार आपण तर मग कशाला करणार बरं, नाही का? अवश्य करावं. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य करा, सहकार्य करा, विरोध करू नका. आणि जर केलास, तुकाराम महाराज म्हणतात, घातलिया भय नरका जाणे, नरकाला जावं लागेल बाबा रे. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. सगळेच्या सगळे लक्षणं बुवाजींचे या अभंगात तुकोबारांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या बुवाजीवर बसतात. आणि बुवाजींच्या कृपा आशीर्वादाने कै ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. नाही का? आपल्याही ठिकाणी अशी अवस्था प्राप्त व्हावी, तरच त्यांनी जे सुख प्राप्त केलं, शांत सुख, आत्मसुख, ब्रह्मसुख, ते आपल्यालाही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती त्यांच्या सेवेने आपल्याला प्राप्त होईल. म्हणून होईल तेवढी त्यांची सेवा करी तनु मनो जीवे, चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सगळं. नाही का? त्यांचं दास्यत्व या उत्सवाच्या संबंधाने आपण करतोय. बुवाजींची या पवित्र स्थळी नामसमाधी आहे. आणि असाच पुण्यस्मरणाचा सोहळा बुवाजींचा पुढेही सतत चालत राहो अशी भगवतचरणी आणि प्रार्थना करतो. नवी भगवान परमात्मा चालवणारच आहे बुवाजींचं स्मरण, पुण्यस्मरण, यात काही दुमत नाही. म्हणून तुम्हा सगळ्या भगवत भक्तांचं, आमच्या गुरुबंधू मंडळींचं, या ठिकाणी खडसे बाबांचं, आमच्या भोयर महाराजांमुळे दर्शनाचं या जनकेश्वराच्या दरबारामध्ये या तपस्वी स्थळाला आम्हाला दर्शनाचा लाभ प्राप्त झाला, नाही का? तेव्हा झालेलं हे कीर्तनरूपी वाघपुष्प बुवाजींच्या चरणारविंद, तुम्हा सगळ्या भगवत भक्तांच्या चरणारविंद. आता स्थळ पाहायला नसल्यामुळे थोडीशी कसं जायचं, कोण्या मार्गे जायचं, आमचे ज्येष्ठ बंधू दिलीप भाऊ याच परिसरात राहतात, ते आमच्यासोबत आले. आमचे नाकाडे साहेब आहेत, आदी करून सगळी मंडळी. आणि हे चिंतन बुवाजीच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल.